नळाला हात लावतात त्या नळावर ड्युटी भरलेली आहे. नंतर कपबशीवर ड्युटी भरलेली आहे, कपावर ड्युटी भरलेली आहे, बशीवर ड्युटी भरलेली आहे, चहावर ड्युटी भरलेली आहे, साखरेवर ड्युटी भरलेली आहे. बरोबर. अशी एकही वस्तू नाही आहे की तिच्यावर सेंट्रलची ड्युटी भरली नाही. आणि फक्त हा इनडायरेक्ट टॅक्स आहे म्हणून आपल्याला माहीत होत नाही. तर असं हे डिपार्टमेंट असताना मला त्या डिपार्टमेंटशी मला काही माझा संबंध नाही असं मी वागलो डिपार्टमेंटशी. आणि मग मी माझ्या पद्धतीने मला जे करायचं ते माझं एक पर्पज जे होतं, पर्पज ऑफ लाईफ किंवा ज्याला अनडाईंग पॅशन म्हणतो, मला ऑर्गॅनिक फार्मिंग करायचं होतं. आणि मग जमीन कुठे मिळेल चांगली. मग आता ठाणे आणि रायगड आमच्याकडे होता मुंबईला असताना. प्रमोशनवर पोस्टिंग झाली गोव्याला, पण मी काय गोव्याला गेलो नाही. मी शुद्ध शाकाहारी आहे आणि मी अजून चहा पिलो नाही. 36 वर्ष डिपार्टमेंटमध्ये सर्व्हिस करून मी चहा पिलो नाही. 91 to 94 एअरपोर्टला होतं, सहार एअरपोर्टला कस्टम ऑफिसर म्हणून. कुठल्या दारूच्या बॉटलला स्पर्श केलं नाही, बॉटलला स्पर्श केलं नाही, काही नाही, कुठल्या इम्पोर्टेड वस्तू घरात आल्या नाही. आणि हे करत असताना माझी पोस्टिंग गोव्याला झाली. तर मी शुद्ध शाकाहारी असल्यामुळे म्हणलं बा आपलं काम नाही गोव्याला जाणं. तिथं नॉनव्हेज खाणारा मनुष्य, तिथं काय ते फेनी बिनी मिळते म्हणले, बा दारू मिळते स्वस्त वगैरे, त्याचं काम ऑर्डर मॉडिफाय करून घेतली. मी औरंगाबाद घेतलं. तर 8 जिल्हे औरंगाबादची, मराठवाड्याची, सोलापूर, नगर, नाशिक, उत्तर महाराष्ट्र ही आमची जुरिडिक्शन. त्यामुळे मग हा सगळा भाग फिरून झाला होता 18 वर्षामध्ये. आणि मुंबई आणि हे सगळं फिरून झालं होतं. आणि मी जागेच्या शोधात होतो. मला व्हर्जिन लँड पाहिजे होती ऑर्गॅनिक फार्मिंग करण्याची. व्हर्जिन लँड, अनटच लँड, आयसोलेटेड लँड कुठे मिळेल मला शोध चालू होता. पण त्याचबरोबर माझी मेहनत चालू होती प्रचंड. आणि मग माझ्याकडे पहिली फ्लोअर गिअर अँबॅसेडर आली मुंबईला असताना, MH02 K1000. मग ती वापरली सगळ्या जागा बघण्यासाठी. मला शेतीची जमीन पाहिजे होती. त्यावेळी जमिनी खूप स्वस्त होत्या. तिकडं मला काय जमलं नाही कुठं. म्हणजे तो संपूर्ण बेल्ट म्हणजे ठाणे, बेलापूर म्हणा किंवा तो पालघर, बिलघर, डहाणू, बेनो इकडं गोव्यापर्यंत तर मला जमलं नाही. मग मी औरंगाबादला आल्यानंतर ते सगळं फिरून झालं माझं. 8 जिल्हे, सोलापूर, नगर, नाशिक. पण मला अशी मनपसंत जागा किंवा व्हर्जिन लँड कुठेच मिळाली नाही. तोपर्यंत माझा प्रवास चालू होता. मग टाटा इस्टेट आली माझ्याकडे, MH05 F1000. टाटा इस्टेट घेऊन फिरलो. नंतर टाटा सफारी आली 1000 नंबर. नंतर परत चौथी टाटा सफारी आली 1000 नंबर. आणि या सगळ्या गाड्या फिरून फक्त एकच माझं टार्गेट होतं, एकच लक्ष होतं माझं, मला व्हर्जिन लँड, अनटच लँड आणि आयसोलेटेड लँड पाहिजे होती ऑर्गॅनिक फार्मिंग करण्यासाठी. ज्या वेळेला मी भोरला पोहोचलो त्यावेळेला माझा प्रवास झाला होता 26 लाख किलोमीटर ही जमीन शोधण्यासाठी. अशा प्रकारे सर्च ऑफ व्हर्जिन लँड, अनटच लँड, मला जशी पाहिजे तशी जमीन. मला कोणी शेजारी नको होता. त्याचं उदाहरण बघा, इकडे तुम्ही समोर बघितलं पाणी आहे, आता समोर इकडं पाणी आहे, इकडं पाणी आहे, आणि ह्या संपूर्ण पाण्याच्या मध्ये फक्त आपण आहोत. म्हणजे नो बडी इज माय नेबर. या कन्सेप्टमध्ये मला जमीन पाहिजे होती. आणि मग ही जमीन मला भोरला मिळाली. आई साहेब नमस्कार. तुम्ही पण आहात. मी कल्पनाच केली नाही, म्हटलं हे आता इथं अकेला चलो रे. नाही अकेला चलो नाही. आता म्हणजे पर्पज आता जे आहे ते शेवटचं आपलं जे आहे ते आपल्याला हे करायचं. मी म्हटलं ना तुम्हाला अशी ही असलेली व्यक्ती आहे. तर आता आपल्याला एकच उद्देश आहे की आपलं शेवटचं पर्व आहे, शेवटचा पडाव आहे आखरी. याच्यामध्ये आपल्याला एकच गोष्ट करायची की आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या माध्यमातून कुठलाही असाध्य रोग असेल, मला फक्त पेशंट तुम्ही रेकमेंड करायचं.